राजस्थान म्हणजे राजांचं स्थान. येथील राजांनी आपल्या राज्यकाळात एकापेक्षा एक अप्रतिम अशी वास्तुकलांची निर्मिती केली होती, जी सुंदरतेला आजच्या आधुनिक इमारतींना पण टक्कर देत आहे. राजस्थानना राजपुतांनी खूप अशा भव्य मौल्यवान किल्ल्यांनी आणि राजवाड्यांनी सजवलेला आहे. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच एका मौल्यवान वास्तूविषयी सांगणार आहे, जी खूप अप्रतिम आहे, जिने राजस्थानच्या चित्तोडगडला एक नवी ओळख निर्माण करून दिलेली आहे. चित्तोडगड भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे. हा किल्ला 500 एकर मध्ये पसरलेला आहे. हा किल्ला जमिनीपासून वरती 500 फूट उंचीवर डोंगरावरती बांधलेला आहे. हा किल्ला प्राचीन काळापासून राजपुतांच्या शानचं प्रतीक मानला गेला आहे आणि त्यामुळे विजयस्तंभला सुद्धा येथेच बनवलं गेलं होतं मित्रांनो. परंतु 9 मजली उंच आणि 36 मीटर लांब हा काही साधारण स्तंभ नाही मित्रांनो. याची निर्मिती एका खास ध्येयाने आणि खास एका घटनेमुळे केली होती. तर चला तर मित्रांनो, तशा अशा भव्य विजयस्तंभला बनवण्यासाठी प्रत्यक्षात उतरवलं होतं आणि त्यांनी ते साध्य पण केलं होतं. सन 1435 मध्ये महाराणा कुंभाने नागवरपर कब्जा केला होता. गुजरातचा सुलतान कुतुबुद्दीन आणि मालवाचा सुलतान मेहमूद खिलजी या गोष्टींनी दोघे खूप नाराज झाले. महाराणा कुंभाच्या वाढणाऱ्या प्रतिष्ठेला पाहून या दोन्ही सुलतानांनी सोबत हात मिळवला होता. दोघांच्या विशाल सेनेने मिळून महाराणा कुंभावर हल्ला केला. महाराणा कुंभाने आपल्या छोट्याशा परंतु बहादूर सेनेच्या दमावर मेहमूद खिलजी आणि कुतुबुद्दीनच्या सेनेला मैदानात पस्त चित्त केलं. महाराणा कुंभाची ही जीत इतकी खतरनाक होती की मेवाडने अशी जीत कधी पहिली अशी पाहिलीच नव्हती. महाराणा कुंभाला नवीन आणि आश्चर्यजनक अप्रतिम अशा इमारती बनवायला खूप आवड होती. तर अशातच मग अशा या ऐतिहासिक जीतच्या खुशीमध्ये महाराणा कुंभाने हा एक ऐलान केला. जिंकण्याच्या खुशीमुळे मेवाडमध्ये अशी एक इमारत अद्भुत बनावी, जी आजपर्यंत कोणीही बनवलेली नाही. आणि मग सुरू झाली या भव्य इमारतीची निर्मिती, जी मेवाडमध्ये आजपर्यंत कोणीही बनवलेली नाही. अशी अद्भुत इमारत, जी हजारो वर्ष महाराणा प्रतापची जीतची निशाणी आज पण बनवून राहिलेली आहे. या इमारतीच्या निर्मितीमध्ये खूप अडचणी होत्या. एकतर त्यांना 9 मजली बनवायची होती आणि पडण्यापासून सुद्धा वाचवायची होती. त्यासोबतच वरील जोरात वाढणाऱ्या हवेमुळे वरतील्या भागाला सुद्धा सुरक्षित ठेवायचं होतं. त्यांना जोरात वाढणाऱ्या हवेपासून वाचवण्यासाठी या इमारतीचे 2 हिस्से केले गेले, जे एकमेकांना व्यवस्थित जोडून व्यवस्थित उभे केलेले आहे दिसत आहे. सेंट्रल चेंबर आणि आउटर गॅलरी, कॉलम्स आणि बीम्सनी या स्तंभाला आधार दिला. हे स्तंभ राजपूत आर्किटेक्टचं मूल्यवान उदाहरण आहे. ही पूर्ण इमारत रेड सेंट स्टोन्सने बनलेली आहे, ज्यात नक्षीकला सहजरित्या केली गेलेली दिसत आहे. पूर्ण विजयस्तंभावरती नक्षीकला अप्रतिमरित्या बनवलेली दिसत आहे. या मूर्तींना पाहून असं वाटतंय त्यावेळीच भारतातील सांस्कृतिक इतिहास आज आपण इथे पाहत आहोत. जेव्हा या स्तंभाची निर्मिती झाली होती, तेव्हा या शहराचा असा कोणता कोना नव्हता जेथून हा स्तंभ दिसू न शकेल मित्रांनो. ना कोणता असा आधुनिक प्रयोग, ना कोणता असा हत्यारांपासून बनवलेला विजयस्तंभ महाराणा कुंभाचं शौर्याचं प्रतीक आहे. प्रत्येक सैनिकाच्या रक्ताचा आधार पण आहे. भरोसा आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक नक्की करा, जेणेकरून यूट्यूब अशीच माझी व्हिडिओ पुढे पाठवत जाईल, जी हिस्टॉरिकल प्लेसेस, राजवाडी, किल्ले, शिवाजी राजांची हिस्टॉरिकल प्लेस अशावरती आधारित आहे. ओके बाय मित्रांनो, चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.